आपलं चारित्र्य चांगलं पाहिजे. शेजारच्याला म्हणा चारित्र्य. चारित्र्य म्हणजे काय? आपलं जीवन कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. म्हणा ना, आनंदाने म्हणा शेजारच्याला चांगलं पाहिजे. चांगलं जीवन जगलं तर काय होईल? म्हणा तुम्हाला मला गिफ्ट मिळेल. आणि असं जसं गिफ्ट नाहीये, स्वर्गामध्ये तुम्हाला एक पांढरा खडा किंवा मुकुट असं बायबल मध्ये सांगितलेलं आहे. जो विजय मिळवणार आहे त्याला काय मिळणार आहे? वाचा प्रकटीकरण याचा 2रा अध्याय, त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी सांगितले. 17 मध्ये पहिला अध्याय आणि 7 वचन आहे. दुसरा प्रकटीकरण. आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास दी. अजून 3रा अध्याय 12 वचन. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिही. आणि 5 वचन वाच. 3-5. जो विजय मिळवितो तो आश्चर्यतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे की जो विजय मिळवतो त्याला काय आहे? गिफ्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कुठून गिफ्ट आहे? पास्टर पासून पण आहे आणि देवापासून. जर तुम्ही पास्टरचं ऐकलं तर तुम्हाला काय आहे? ब्लेसिंग आहे. जर तुम्ही देवाचं ऐकलं तर तुम्हाला काय आहे? ब्लेसिंगच आहे. पण हे ब्लेसिंग देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. माहिती आहे का तुम्हाला बायबल मध्ये एक योबाची गोष्ट सांगितलेली आहे. आणि माझा जो विषय आहे संशय विषय आहे. आज मी तुम्हाला संशय विषय सांगणार आहे की हा संशय जो असतो ना तो कोण निर्माण करतो? शैतान निर्माण करतो. शेजाऱ्याला सांगा, शैतान निर्माण करतो. पती पत्नीमध्ये, घरामध्ये, आपल्या कुठेही जातो तो असा संशयानेच पाहतो. तुम्हाला माहिती आहे का संशयाने पाहणारा एक व्यक्ती होता. त्याचं नाव काय आहे? येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते. म्हणा 12 शिष्य. करा ना हात असं करा. 12 शिष्य होते. 12 शिष्यामध्ये एक संशय लागणारा व्यक्ती जो आहे त्याचं नाव आहे थोमा. वाचा ना यवन कृषी वर्तमानामध्ये वाचा. थोमा वाचू आपण सगळ्यांनी काढा. किती जणांनी बायबल आणले? बायबल आणला असेल तर काढा, नसेल तर दुसऱ्यांच्या बायबल मध्ये पहा. यवन किती? हा 20-24 पासून फास्ट मध्ये वाचा. तेव्हा 12तील एक म्हणजे तिथून म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून खिळे होते. त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासही नसू नको तर विश्वास ठेवणार आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा. त्याच्यामध्ये वाच. आता थोमा 27 मध्ये वाच. मग तो थोमाला म्हणाला, तुझे बोट इकडे कर व माझे हात पहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास. संशय सोडून दे. हालेलुया. बोला हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. मला पॉवर मध्ये बोला हालेलुया. संशय सोडून दे. तर आज जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये संशय असेल तर हा संशय जो आहे तो कुठून आहे? शैतानापासून आहे. संशय काय करत आहे? ओ संशय तुमचा आणि माझं घर काय करत आहे? बरबाद करून टाकत आहे. संशय काय करून टाकत आहे? माइंड बरबाद करून टाकत आहे. संशय काय करत आहे? शरीर बरबाद करून टाकत
स्वीकारल्यामुळे देव आपल्या जीवनामधून निघून जात आहे. हालेलुया. मला हालेलुया. तुम्ही हालेलुया म्हणलं तर मला चार्जिंग भेटेल. पण तुम्ही असे बसले ना मग मला वाटत अरे काय माहिती माझ्याकडून काय चुकतं का काय. कसे बसतात काय लोक असे बसतात. पास्टरच्या पुढे डोळे आहेत, मन घरी लागलेले. आता घरी आता कोण आला असं, आता माझी बायको तिथं घरी एकटीच आहे, आता कोणी आला असं, नवरा एकटाच आहे. काही बहिणी त्याचा विचार करत बसते. मग असं झालं तसं झालं त्याच्यामध्ये जाते. शैतान तिकडे घेऊन जातो त्याला. तिकडे जायचं का. म्हणून मी काय करतो हालेलुया म्हणा, एकमेकाला प्रेज लॉर्ड म्हणा, परत एकदा म्हणा एकमेकाकडे पुन्हा. संशय धरायचं नाही बरं का, कोणावरच नाही. शिष्य सुद्धा काय करायचे माहितीये का. शिष्य एक वेळेस बायबल मध्ये असं सांगितलं की येशू कोणत्या विहिरीवर बसलेला आहे, याकोबाच्या. एका बहिणीला तिथं तो काय करू लागला, सुवार्ता सांगू लागला. शिष्य म्हणून येशू काय करू आले इकडं, लेडीज सांगते. हा प्रेज द लॉर्ड. मग माझं सांगायचा विषय काय आहे, जर तुमच्या जीवनामध्ये संशय असेल तर तुम्ही किती प्रार्थना करा, पहिले किती बायबल वाचा, किती हालेलुया. काय काय लोक लय आत्मत भरतात, हालेलुया अन्य भाषा बोलतील, जी येत नाही ती पण बोलतील, आणि तिकडे घरी जाऊन अनन्य भाषा बोलतील. नवऱ्याला म्हणतील अरे तू तू तिकडून कुठून आला, गाडीला हे कसं काय लागलेले, हा इथं गालाला हे असं काय लागलेले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे माझा सांगायचा उद्देश काय आहे, जर तुमच्या जीवनामध्ये संशय असेल तर तुमचं जीवन आशीर्वादित नाहीये. बोला हालेलुया. हालेलुया. हे संशय आणणारा कोण आहे, शैतान आहे. जर आपल्या जीवनात संशय असेल तर देवाचे मोठे मोठे काम तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होऊ शकत नाहीये. हो मला येशू काय म्हणत आहे, अरे तू संशय धरू नको, तुला काय म्हणलेला विश्वास ठेव म्हणलेला आहे. आज तुम्हाला माहिती आहे का केरळमध्ये थोमा 1 नंबर आला, त्याला भाल्याने मारून टाकलेले, पण आज केरळ मधून सुवार्ता इथपर्यंत आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय आहे, तुम्ही प्रार्थना करतात, आराधना करतात, हर एक गोष्ट करत आहे, पण शैतानाचं काम तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नकोय. संशय काय करतो शैतान, संशयाचं फळ घेऊन येतो. म्हणा फळ असं करा. चेंडू किती लोकांनी क्रिकेट खेळलेले, आम्हाला पण येते बॉलिंग टाकता. संशयाचं फळ अगोदर बहिणीला दाखवित होतो. कोणाला दाखवतो, बहिणीला दाखवतो. देवाची स्पष्ट आज्ञा आहे, फळ खाऊ नको. बहीण खाती फळ, भावाला पण देती, तो पण खाय. काय नाही पास्टर नाही पाहिला, जाऊ दे, कुठे देव येतो. काही लोक इतके हुशार आहेत ना, कुठे देव येतो. काय पास्टर समोर पांढरे कपडे, हालेलुया हालेलुया रिबा बाबाई, काय काय म्हणतील काय माहिती. इतका आत्मात घुसा देत द्या. प्रेज द लॉर्ड. माझा सांगायचा उद्देश काय आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळत नाही का शैतानाने आणलेलं फळ आहे. सगळ्यात महत्वाचं या बागेमध्ये परमेश्वराने लावलेलं ते फळ आहे. शैतान तुम्हाला काय करायला लावत आहे, आज्ञा मोडायला लावत आहे. शैतान तुम्हाला काय दाखवत आहे, फळ दाखवत आहे. शैतान तुम्हाला काय करायला लावत आहे, वचनावर तो काय करायला लावत आहे, संशय करायला लावत आहे. तुम्हाला वचनाकडून तो काय करत आहे, दुसरीकडे नेत आहे. आपल्याला काय करायचं आहे, फळाला ओळखायचे. कुणी आणलेलं फळ आहे ते, लावलेलं कुणी, हा देवानी लावलेलं आहे. शैतान येतो, अरे काय काय होत नाही, तुला बरा वाईटाचं काय होईल, ज्ञान होईल. आणि ज्या वेळेस तिने फळ खाल्लं, फळ खाल्ल्यानंतर बायबल मध्ये असं सांगितलं की तिने तिच्या नवऱ्याला पण दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि तिथून पुढे काय झालं, पाप आलं. आणि त्या सगळ्यात महत्वाचं माझा विषय तो नाहीये. माझा विषय काय आहे की येशू ख्रिस्ताने थोमाला बोललेला आहे, तुझं बोट इकडे आण आणि तू काय धरू नको म्हणलेला आहे. वाच ना त्याच्यामध्ये. मग तो थोमाला म्हणाला, तो थोमाला म्हणलेला आहे, प्रत्येक व्यक्तीला म्हणत आहे तुझे बोट इकडे कर. बोट आणायचंय. काय आणायचं चर्च मध्ये, बोट घेऊन यायचंय. काय घेऊन यायचं आहे, विश्वास घेऊन यायचा. मला असं करा, विश्वास घेऊन यायचा आहे. शेजारच्याला सांगा
लय जास्त वापरू नकोस. काय घेऊन यायचं आहे? विश्वास घेऊन यायचा. 2 दिलेले द्यायचे. किती? 2 दिले, एक छोटा आणि एक मोठा. काय घेऊन यायचंय? काय सांगितलं? विश्वास घेऊन यायचा. अजून काय घेऊन यायचं? बोट घेऊन यायचंय. काय घेऊन यायचंय? बोट घेऊन यायचं. आपण बोट देतो दुसऱ्याला आणि फक्त भेजच घेऊन येतो. शरीर देतो दुसऱ्याला आणि घेऊन येतो काय? विश्वास आहे आमचा. चालतंय का? नाही चालत. इकडे 10 रुपयाची. शरीर कोणाला दिलंय? दारूला दिलंय. विश्वास कशावर आहे? पैशावर आहे. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केलेलं आहे? तिकडे दिलेलं आहे. माझा सांगायचा विषय काय आहे? त्यांनी काय घेऊन आलेला आहे? ओ तुझं बोट इकडं आण. येशू काय म्हणत आहे? बोट आणायचं आहे. आज तुमचं मन आणायचं आहे. आज तुमचे विचार आणायचे आहे. आज तुमचं शरीर आणायचं आहे. आज तुमचं काय आणायचं? आत्मा आणायचा आहे. कोणाकडे आणायचं आहे? येशूकडे आणायचं आहे. आपण डोक्याने विश्वास ठेवत नाही. शरीर डोळ्यांनी पण काय धरतो? आपण संशय धरतो. कानाने याचा त्याचा ऐकून पण काय करतो? संशय धरत आहे. विचारातून पण काय करत आहे? संशय धरत आहे. असा करू करू कुठे जावं लागतं? सहस्रबुद्धीकडे जावं लागतं. हालेच विचार करू लागल्या, याला डॉक्टरकडे जाऊ द्या. जास्त म्हणून पेत्राच्या पहिल्या पेत्रामध्ये काय सांगितलं? पहिले पेत्र 5:7 मध्ये सांगितलं काय? त्यावर आपल्या चिंता टाका. आपण टाकतच नाही, आपल्यावर घेतो. आता काय करत असन, काय झालं असून आणि हे मोठे मोठे प्रेज द लॉर्ड. आले काय आणायचंय? मन घेऊन या. कोणाकडे? येशूकडे. विचार कोणाकडे घेऊन या? येशूकडे. हर एक शरीरातला पार्ट कोणाकडे आणायचा आहे? येशूकडे आणायचा. विश्वासाने आणायचा. अल्पविश्वासाने तुम्हाला मला देवाचं काम पाहायला मिळणार नाहीये. हालेलुया. अल्पविश्वासामुळे तुम्हाला माहित आहे का? एक शिष्य म्हणा पेत्र. हा अल्पविश्वासी व्यक्ती वाऱ्याकडे पाहून संशय धरू लागला आपल्या पुढे देवी. येशू म्हटला, अरे पेत्रा चालत. याच्यामध्ये वाचा तुम्ही मत्तेकृषी वर्तमान याचा 14वा अध्याय 22 ते 34 वचन फास्ट मध्ये. मग नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागले शिष्यास लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तिथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर, तू संशय का धरलेला आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर आपण येशूकडे पाहत असेल तर संशय नकोय. संशय कुठे? मना शैतानापासून आहे. म्हणजे संशय म्हणजे की देवाच्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याऐवजी आपण इतर गोष्टीवर विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कहाण्या करीत बसतो. काय करतो? असं करा, कहाण्या करीत बसतो. मग आता इथं असं झालं असेल, इथं एक बिल्डिंग असेल, इथं एक मजला असेल. आपण चुकीच्या गोष्टी एकमेकाबद्दल काय करत असतो? तयार करतो. आणि कोण टाकतो? म्हणा शैतान टाकतो. शैतान टाकतो. हालेलुया. इथं कसं आला? पेत्र ज्यावेळेस चाललेला आहे, पेत्र ज्यावेळेस चालत असताना बायबल मध्ये असं सांगितलं की ज्यावेळेस पेत्र येशूकडे पाहत आहे, तुम्ही आणि मी येशूकडे पाहत असेल तर तुमचा माझा विश्वास पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय नको? अविश्वास नको. तिसरी गोष्ट म्हणजे काय? संशय. तुम्ही देवावर संशय करतात, वचनावर. आदम हव्वाने काय केलं? देवाच्या वचनावर विश्वास नाही ठेवला, शैतानाचं ऐकलं. त्याला म्हणतात संशय. बोला, कोणाचं नाही ऐकलं? देवाचं वचन नाही ऐकलं. आदम आणि हव्वाने कोणाचं वचन ऐकलेलं आहे? शैतानाचं ऐकलेलं. त्याला म्हणत आहे संशय. देवाचं ऐकून सोडून
बायबलमध्ये सांगितलं, ज्या वेळेस हा येशू प्रार्थना करून डोंगरावरून येत असताना समुद्रावर तो काय करू लागलेला आहे, चालत येत आहे. चालत येत असताना शिष्य लोकांना काय वाटलं, भूतच आहे. काय वाटलं त्यांना, भूत आहे. येशू म्हटला घाबरू नका, मी आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हटला त्याच्यामध्ये, वाचा काय सांगितलं त्यांनी येशूने, वाचा 27 मध्ये. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. मी आहे. जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू असेल, जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये विश्वास असेल, तुमच्याकडे माझ्याकडे देवाचं वचन असेल, उपास असेल, प्रार्थना असेल, संशय नसणार आहे. संशयाला डिलीट करा. काय करा, डिलीट करा. आजपासून एकमेकावर विश्वास ठेवा. काय करायचा, विश्वास ठेवायचा. विश्वास कुठं ठेवायचा, पास्टरवर विश्वास ठेवायचा. मी पण तुमच्यावर विश्वास ठेवत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास कुठं ठेवायचा, जास्त देवाच्या वचनावर. म्हणा देवाच्या वचनावर. करा असं, देवाच्या वचनावर. स्वतःला हलवा जरा, दिसत नाही हल्ल्यासारखं, करंट लागल्यासारखं होत्या. कशावर, देवाच्या वचनावर. काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवत असेल तर शैतान पण हारून जाणार आहे. मला तर निघून जाणार आहे. किती तुम्ही प्रार्थना केली, पण जर तुमचा विश्वास नसेल तर तुमची प्रार्थना ऐकण्यात येणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये इथं काय सांगितलं, 27 मध्ये, धीर धरा. शिष्य काय सांगितलं, परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे. जर तुमचा विश्वास असेल तर येशू तुमच्या बरोबर असणार आहे. एक नंबरची गोष्ट आहे, तुमच्यामध्ये काय असणार आहे, धीर असणार आहे. जर तुमच्यामध्ये विश्वास नसेल, तुमचा अल्पविश्वास असणार आहे, तर संशय पण येणार, शैतानाचे सगळे काम येणार. आपण कशावर जगतो, इब्री 4:12 मध्ये वाचा. इब्री 4:12 मध्ये काय सांगितलं, देवाचं वचन कसं आहे, सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून ते सांध्या मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे. तुमच्याकडे माझ्याकडे वचन जर असेल तर तुम्ही आणि मी संशय धरणारे लोक नसणार आहे. आज आपल्या जीवनामध्ये फर्स्ट अल्पविश्वास नकोय, सेकंड नंबर संशय नको, तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे देवाचं वचन पाहिजे. वाचा. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. काय सांगितलं, शेजारच्याला सांगा, काय सांगितलं, देवाचं वचन. म्हणा देवाचं वचन सजीव. सजीव म्हणजे काय आहे, सक्रिय कार्य करणार. त्याच्यानंतर दुधारी तलवार, चिन्ह चमत्कार ह्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कशावर, दुधारी तलवार कशी असते, सरळ असते, पुढून पण धार असते, मागून पण असते. आज तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे, देवाचं वचन सजीव आहे. आणि या सजीव गोष्टी कधी जर तुम्ही विश्वास ठेवत असेल तर न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्हाला मला काय करायचं आहे, खात्री मानायची आहे. संशय देवाच्या वचनावर संशयाला कोण सांगत आहे, शैतान सांगत आहे. सगळ्यात महत्वाचं, हा थोमाला सुद्धा परंतु येशू काय म्हणतोय, संशय धरू नको. याला पण काय म्हणतोय, संशय धरू नको. प्रेज द लॉर्ड. कोणावर संशय नाही धरायचा, देवावर. आपण म्हणतो दे किती प्रार्थना करतो मी, मला काय होतच नाही, भेटतच नाही. योबाकडे या आता, चला योबाकडे या. योबाकडे पहिला अध्यायामध्ये वाचा. योबाला काय झालंय, योबावर इतके संकट आले, इतके अरिष्ट आले, तरी तो काय म्हणत आहे, देवाकडून काय सुखच घ्यायचं का, दुःख का नको. तुम्हाला आणि मला आज सगळ्यात महत्वाचं, देवाकडे आल्यानंतर आज सगळ्यात महत्वाचं दुःख पण आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे. विश्वास असेल तर काय घ्यावं लागेल, दुःख पण घ्यावं लागेल. विश्वास असेल तर काय घ्यावं लागेल, आनंद पण घ्यावा लागेल.
विश्वास असेल तर काय घ्यावं लागेल? सहन करावं लागणार आहे. शरीर दिलं तर उन्हाळा खावा लागेल, पावसाळा खावा लागेल, हिवाळा खावा लागणार आहे. पाऊस आला का नको प्रार्थनेला, ऊन आलं का नको प्रार्थनेला. शरीर दिलेलं आहे कशासाठी आहे? देवाच्या गौरवासाठी आहे. एकाच विजेच्या हातामध्ये शरीर घ्यायचं नाहीये. आज या शरीराने देवाचा उपयोग करायचा आहे. डोळा देतो बाईला, हात देतो दुसरीला, लात देतो तिसरीला. पुरुषांनी बहिणींची ही गंमत चालू आहे. काय परिस्थिती? शरीर कुठं? बाहेर. आणि इथं येऊन बसायचं आणि काय करायचं? काय सांगितलं तिथं वचनामध्ये, योबामध्ये? योबाने काय केलं? शरीर पण कोणाला दिलं? आत्मा पण कोणाकडे आहे? विचार पण कोणाकडे आहे? विश्वास धरत आहे. अल्पविश्वास आहे का? काहीच नाही. आता मागच्या 2-3 हप्त्यापूर्वी व्यभिचाराबद्दल शिक्षण मी दिलेलं आहे. तुम्ही युट्यूबला बघा, त्याच्यावर टाकलेलं आहे मी. आज माझा सांगायचा विषय काय आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये संशय नको. तुमचं माझं शरीर कोणासाठी पाहिजे? देवासाठी. शरीराला फटका लागला का लगेच नाकार करतो. माझी एवढी प्रार्थना केली, ऐकत नाही. योबाचं पुस्तक वाचा जरा. योबाचं पुस्तक वाचलं ना, बायको सोडून गेली त्याला. बायको म्हणते काय तत्व धरील बसला तू, सोडून दे देवाला. तो म्हणतो अशी धर्महीन स्त्रियासारखी तू बोलू नको. देवाकडून काय सुखच घ्यायचं का दुःख का नाही? काय घ्यायचं आजपासून? दुःख पण घ्यायचं. दुःख कोणासाठी? शरीर दिलं तर ते घ्यावंच लागणार आहे का? तुम्हाला परमनंटले शरीर दिले काही नाक डोळे काही लय भाव खातो आपण. माझे डोळे लय छान आहे, छान आहे. डोळ्याला काय मग? काजळ. डोळ्याला काय मग? पापण्या लावायच्या दुसऱ्या सेकंड हँड. डोळ्याला काय मग? आतून काय लावतात काय माहिती. केस तर असे भुताडावानी करून ठेवते. अरे नॅचरल दिले परमिशन ते वापर ना. कशाला भुतड होतो असं? पर कोणची स्टाईल आहे काय माहिती. आता ती नवीन स्टाईल निघली. दोन्ही झिपरं धरायची अशी, असं वाढायचं. मग कळत कोणासाठी शरीर? बोला ना, शरीर कोणासाठी? शेजारच्याला मला देवासाठी. हलवा त्याला शेजारच्याला देवासाठी घ्यायचंय. मुंडक हलवा, असं मुंडकर हात ठेवा. द्या ना, द्या ना, द्या ना, द्या. करा ना, करा ना. शरीर कोणासाठी आहे? देवासाठी. हा. आणि आपण कोणाला देतोय? कसबिनीला देतोय. शरीराने काय करायचंय? देवाचा गौरव करायचा. हा. डोळ्याने कोणाचा गौरव करायचा आहे? समोर एखादी बहीण चालली तर ती काय आहे? बहीणच आहे. भाऊ चालला तर काय आहे? भाऊच आहे. आता नवीन स्टाईल निघली, तुम्हाला सांगतो. गुरु भाऊ गुरु बहीण चालू आहे त्यांचं. चर्च मध्ये त्याच्यासाठी नाही आहेत, जोड्या जुळवायला येते चर्च मध्ये. सांगतो तुम्हाला, खतरनाक क्रोध येईल त्यांच्यावर. चर्च हे ठिकाण देवाचं मंदिर आहे. तुम्ही आणि मी कोण आहे? देवाचं मंदिर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय काय लोक शायनिंग मध्ये सांगतात आमचं चर्च मध्ये जमलंय. चर्च मध्ये जमलं. चर्च मध्ये असा विचार चालतो का? नाही चालत. हा. म्हणजे तुम्ही पाप करायचं आणि काय म्हणायचं? देवानी जमवलंय. बागेत राहायचं आणि देवाने सांगितलं फळ खायला. पण बागेत सगळे फळ खा, ते खाऊ नको. चर्च मध्ये राहा पण करू नका चुकीच्या गोष्टी. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. शरीर काय आहे? देवाचं मंदिर आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ते पहिले पेत्र 1:16 मध्ये वाचा. शरीर कसं ठेवायचं? पवित्र ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आता नवीन एक शायनिंग निघाली, प्री वेडिंगची शायनिंग. अगोदरच भेटतात पती पत्नी एकमेकाला. एकमेका भेटतात, फोटो काढतात. ये रे जरा थोडं इकडे. हे माझं लेकरू बरं का, पण एक एक्झाम्पल फक्त. एक्झाम्पल बरं का. पती पत्नी लग्नाच्या अगोदरच फोटो यांचा. कुठं? रोडला. रोडला फोटो येतात. पुढे रोडला फोटो. प्रेज द लॉर्ड. गळ्यात हात घालून हे करणं. तुम्ही अगोदर काय करता? तो हे व्यभिचार आहे, व्यभिचार. तुम्ही जर हात घालत असेल, तुमच्या मनामध्ये पाप येणार आहे. पाप आल्यानंतर काय आहे? तुम्ही तुमच्या मंदिराचा काय केलं? देवाचं मंदिराचा तुम्ही नाश केलेला आहे. काय
काय झालं असं लग्नाच्या नंतर. लग्नाच्या अगोदर हे नाटक करायचे नाही. प्री वेडिंग असो नाही तर कोणची वेडिंग असो, लग्न झाल्यानंतर करा ना प्री वेडिंग. पहिल्या वर्षाचा वाढदिवस मोठा केक आणा, दुसरा वाढदिवस करा, तिसरा करा, 75वा करा, 100वा पण करा. आम्ही आम्ही तर म्हणणार आहोत करणार आहे की रे. किती लोकांचे लग्न झाले मनाने विश्वासाने करणार. जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवत असाल तर 100% होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं शरीर काय आहे? देवाचं मंदिर आहे. मंदिर कसं पाहिजे? बोला ना, स्वच्छ पाहिजे. मंदिरातला डोळा कसा पाहिजे? स्वच्छ पाहिजे. कान कसा पाहिजे? स्वच्छ पाहिजे. हात कसा पाहिजे? स्वच्छ पाहिजे. पाय कसा पाहिजे? स्वच्छ स्वच्छ स्वच्छ. देवाचं मंदिर जे आहे ते स्वच्छ आहे आणि ते म्हणजे तुम्ही आणि मी आहे. कोण आहे? आपण आहे. रात्रभर फेसबुकवर, रात्रभर इंस्टाग्रामवर काय असतं? कोणचं काम आहे तुला? रात्री 2 वाजता तू ऑनलाईन आहे. हा, कोणचा अभ्यास चाललाय तुझा? शरीर शरीर काय ठेवायचं आहे? जर तुम्ही आणि मी शरीर पवित्र ठेवत नसेल, अचानक मृत्यू येईल. मेल्यानंतर नरकाला जावं लागेल. हालेलुया. किती लोकांना जायचं नरकामध्ये? आज कोणाचे हात दिसना. स्वर्गात किती जणांना जायचे? एवढा मोठा स्वर्ग भेटणार आहे आपल्याला. मग काय करतात त्या फळाला? असे फळ आले ना त्याला रिजेक्ट करा. सैतान दाखवतो फळ लय भारी. तुम्हाला असं काय आला असेल फळ घेऊन, कोणी तुमच्याकडे ऑफर घेऊन आला असेल तर लात मारा त्या ऑफरीला. म्हणा माझं ईश्वर प्रेम आहे. बोला ना, म्हणा ना शेजारच्याला, म्हणा माझं ईश्वर प्रेम आहे. तो मेरी जान आहे. किती लोक आहे माझ्याबरोबर. याला त्याला म्हणू नका. याला त्याला म्हणले ना शेवटी तुम्हाला पैसे विचे घेतील आणि लात मारून काढून देतील. याला त्याला म्हणू नका. देवाला म्हणा मेरी जान आहे तू. काय म्हणायचंय? हा, माझा आहेस तू. काय म्हणतोय तुम्हाला माहित आहे का? माझा प्रभू माझा देव म्हणालेला आहे. मग काय म्हणतोय? बोट घातल्यानंतर येशू म्हणतो बोट घे. लगेच तो काय म्हणतो? माझा देव आहे, माझा सगळं काही आहे. हालेलुया. बोला हालेलुया. हा, मग शरीर कशासाठी वापरायचंय? देवासाठी. वेळेत तुमचं लग्न होईल. काही ज्यांचं लग्न झालं नसेल त्यांनी थांबायचं. वेळेत परमेश्वर तुमचं काय करेल? लग्न करेल. पण लग्नाच्या आधी जर तू जर काही नाटक करीत असेल तर ते 3 अक्षरी शब्द आहे. 3-4 व्यभिचार. व्यभिचार या शब्दाचा अर्थ शरीरासंबंधी तुम्ही देवाच्या विरुद्ध पाप केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कसा असू द्या जोडीदार आपला, त्याच्या संगतीच राहायचं आणि मारायचं. कसंही असू द्या जोडीदार, कसंही असू द्या. नाट्टा असू द्या, म्हणा चांगलंय. काळा असू दे, चांगला आहे, माझ्यासाठी हिरा आहे म्हणा. काय म्हणायचं? हिरा आहे. गाळ असू दे, काही असू दे, तो माझ्यासाठी चांगला आहे. बरोबर. नवऱ्या संगती आणि बायको संगती काय राहायचंय? विश्वासू राहायचंय. प्रेज द लॉर्ड. एकमेकांमध्ये संशय धरू नका. हालेलुया. बोला ना, संशय धरू नका. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असेल तर संशयाचा आत्मा येऊन कितीतरी लोकांचे खरं बरोबर झालेले, दिवस झालेले. पुण्याला नवीन स्टाईल निघाली. एक बहीण 4-4, 5-5 ठिकाणी, 6-6 ठिकाणी. भाऊ पण. तुम्ही माझ्या बहिणी भाऊ आहेत. मी स्पष्ट सांगतो, मी तुमचा बाप आहे. पण व्यभिचाराच्या बंधनामध्ये आहे. डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढले. कोण करतंय? कोण दाखवतो? पण शैतान दाखवतो. काय बाबा लय चांगले. हालेलुया. शेजारच्याला म्हणा हालेलुया. जागा होय, जागा होय, जागा व्हा जरा. जागा जागा करा. पाय दुखतात का? चला एक वेळेस उभं राहू. पाय. चला हालेलुया. हा, तर हा संशय आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे? फर्स्ट नंबर विश्वास पाहिजे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये प्रीती पाहिजे. संशय आपल्यामध्ये नकोय. संशय जर असेल तर तुम्ही माझा प्रभू आणि माझा देव म्हणू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही माझा देव आणि माझा प्रभू मानणार आहे ना,
तर तुम्हाला बायबल मध्ये सांगितलं एक बहीण 38 एक भाऊ आहे 38 वर्ष दुखणे करी तो बाजेवर तो काय करू लागलेला आहे चालू लागलेला आहे संशय धरलेला नाहीये सगळ्यात महत्वाची एक बहीण जी आहे 12 वर्षापासून रक्ताने पिडलेली आहे पण 12 वर्षी सगळे दवाखाने करून ती येशूकडे आलेली आहे ज्यावेळेस तू येशूकडे आले येशूच्या वस्त्राला शिवलेली आहे त्यावेळेस ती काय झालेली बरीच झालेली आहे संशयामुळं पण असं का संशयामुळं आपल्या जीवनामध्ये आरोग्य भेटत नाही हालेलुया काय काय लोक म्हणतात आमचा लय विश्वास आहे आणि घरी जाऊन काय करतात संशय धरतात काय माहिती इतक्या दिवसाच्या प्रार्थना करते मी इतक्या दिवसाचा प्रार्थना करतोय मी अजून कसं बरं वाटणार 38 वर्ष वाट पाहत आहे कशाची बरं होण्याची वाट पाहत आहे 12 वर्षापासून बरं होण्याची वाट पाहत आहे 18 वर्षापासून दुष्ट आत्म्यापासून एक बहीण काय पीडित आहे वाट पाहतो मी बरं नाही वाटत देवाला धन्यवाद आमेन किती वर्ष झालेत 12 वर्ष देवाला धन्यवाद काय झालं नाही होत देवाला धन्यवाद प्रभू तू केलेला आहे विश्वासाने काय म्हणायचंय प्रभू तू केलेला आहे किती दिवस येशूकडे काय चमत्काराची अपेक्षा पाहिजे का चमत्कार होणार येशूकडे वचन ऐकायला यायचंय वचन ऐकून कोणी शक्तिमान आहे का जास्त दिवस जागणार 70 80 90 वर्ष त्याच्यानंतर मारणार आहे मेल्यानंतर आपण देवाच्या राज्यामध्ये गेलं पाहिजे त्याच्यासाठी येशूकडे यायचं आहे त्याच्यासाठी ईश्वर काय करायचं आहे विश्वास ठेवायचा आहे प्रेज द लॉर्ड खाली बसा तर बायबल मध्ये हा योब नावाचा जो व्यक्ती आहे हा योब नावाच्या व्यक्तीचं घरदार वाचा ते वचन त्याच्यानंतर संपवणार आहे मी जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा कारण की ऑलरेडी जास्त वेळ झालेला आहे ऊर देशात योब नावाचा माणूस राहत होता तो फार चांगला व श्रद्धाळू माणूस होता योब देवाची भक्ती करीत असे योब वाईट गोष्टीपासून दूर राहत असे योबाला 7 मुले आणि 3 मुली होत्या योब जवळ 7,000 मेंढ्या 3,000 उंट 1,000 बैल आणि 500 गाढवी होत्या तसेच खूप नोकरी होते पूर्वेकडच्या देशातील तो सर्वात श्रीमंत मनुष्य होता योबाची मुले आळीपाळीने आपापल्या घरात भोजन समारंभ करीत असत आणि आपल्या बहिणींनाही बोलवीत असत मुलांच्या भोजन नंतरच्या सकाळी योब सर्वात आधी उठून प्रत्येक मुलासाठी त्याचे हे सगळे मुलं काय झालेले आहेत मेलेले आहेत मुलं पण मेले संपत्ती पण मेली अख्खं काय झालं संपून गेलं पण देवावर त्यांनी संशय ठेवला का तो म्हटला का अरे काय देवा हे संकट कशाला आणलं माझ्यावर लोकांचं काय झालं का लगेच काय करतात देवानीच केलंय प्रेज द लॉर्ड तिथं बायबल मध्ये काय सांगितलं सगळं नष्ट झालं त्याचं पण परमेश्वराबरोबर विश्वास होईल डोळे सुद्धा परमेश्वरासाठी आहेत त्याची 31:1 मध्ये वाचा योग मी आपल्या डोळ्यांशी करार केला मी शरीरातला प्रत्येक भाग कशासाठी वापरत आहे देवाच्या गौरवासाठी कशासाठी वापरत आहे देवा इकडे बघा शरीरातला प्रत्येक पार्ट देवाच्या गौरवासाठी बायबल मध्ये सांगितलं जर डोळा पाप करीत असेल उपटून फेकून दे स्वर्गात जा आंधळ होऊन असं प्रेज द लॉर्ड मी तुम्हाला काय सांगत आहे योब काय करत आहे योब त्याच्या जीवनामध्ये तो देवावर कसा आहे डिपेंड आहे तो संशय धरणारा नाहीये पण तो विश्वासाने देवावर विश्वास ठेवणारे लोक आधाराकडे पाहत नाही त्रासाकडे पाहत नाही वेदनाकडे पाहत नाही परिस्थितीकडे पाहत नाही देवावर विश्वास ठेवणारे लोक दुःखाला काय करतात आनंद मानत आहे प्रेज द लॉर्ड बोला हालेलुया हालेलुया दुःख काय करत आहे गिळत आहे दुःख काय करत आहे गिळून टाकत सहन करत आहे त्याचे लेकरं मेले त्याचं सगळं उद्ध्वस्त झालं आणि तो काय म्हणत आहे त्याची बायको त्याला काय म्हणते बघा ना तेव्हा त्याची थांबा 5 पासून वाचा 4 पासून 4 5 6 सैतानाने 4 बरं दे
सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, हा त्वचेसाठी तो अच्छा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. हा. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामासास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवैर करील. हा. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नको. मग सैतान समोरून गेला आणि त्याने यहोवास मोठमोठ्या गळवांनी मोठं काय आलेलं आहे? गळवे आलेला आहे. आणि गळवे आल्यानंतर काय झालेलं आहे? हा गळवे आल्यानंतर आपल्याला थोडीशी जखम झाली तर आपण काय करत बसतो? देवावर संशय ठेवतो आणि काय करतो? देवाला नाव ठेवतो आणि देवापासून काय होतो? दूर निघून जातो. काय म्हणतोय तो? मोठे गळवे आले, एवढे भयंकर त्रास होत आहे. देवावर काय ठेवत आहे? विश्वासच ठेवत आहे. संशय धरणारा पेत्र पाण्यामध्ये बुडालेला आहे. संशय धरणारा थोमाला काय केलं? परमेश्वर येशू काय म्हणत? तुझं बोट घे, चेक कर. त्यावेळेस तो काय म्हणत आहे? माझा प्रभू माझा देव. हे बघा, ईश्वर तुम्ही विश्वास ठेवत असाल 100% चमत्कार होईल, होणारच. त्याच्यात काहीच बदल नाही. देवाचं वचन होय होय, देवाचं वचन नाही नाही. पॉसिबल नाही. होणार म्हणजे होणारच. तुम्ही जर विश्वास ठेवत असेल तर देवाला काही अशक्य नाही. आणि हा 2 गोष्टी आपल्या जीवनात नकोय. एक अल्पविश्वास आणि दुसरी गोष्ट काय आहे? संशय. विश्वासामध्ये काय उभा आहे? योग उभा आहे. वचनामध्ये काय आहे? पक्का आहे. जरी त्याला गळवे आले, त्याला त्याचं सगळं संपलेलं आहे, तरी पण तो काय करत आहे? विश्वासामध्ये टिकून आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये या गोष्टी नकोय. ठीक आहे. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू. आपण सर्वांनी उभं राहू.